एवढं पाणी कुठं आणि कसं काय आलं सांगतो तुम्हाला पुढं सर्व, फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला 100 डे डेली व्लॉगिंग चॅलेंजचा 8वा व्लॉग. तर आजचा होता रविवार आणि जसा मी उठलो तसा हा ड्रामेबाज माझ्या जवळ आला. मला बोलला की चाल म्हणे मला क्लासला सोडून दे, कारण रविवारी ना त्याची क्लास असते. तर आता तुम्ही म्हणसाल की भाई संडेला त्याचा कोणता क्लास असतो ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि मग लावलं आपल्या पिवळ्या हत्तीला चाबी आणि आम्ही निघालो मग आंतोरली जाण्यासाठी. आणि मग आंतोरली आल्यानंतर आम्ही आलो राधेकृष्ण मंदिरामध्ये. त्याची क्लास असते पकवाज वाजवण्याची, कारण त्याला ना महाराज बनायचं. म्हटलं भाई तू इथंच बस, मी चाललो घरी. तो म्हणे तू जर गेला ना तर पाहून घेजो. आणि मग मी आलो गावात, कारण ना मला थोडं काम होतं आणि काम हे होतं की मला झेरॉक्स काढायच्या होत्या. आणि भाईसाहेब अचानक एवढा खतरनाक पाऊस चालू झाला की काय सांगू तुम्हाला. तुम्ही बघू शकता की एवढा खतरनाक पाणी पडते. आणि जेव्हा आम्ही आंतोरली आलो तेव्हा मोसम एवढा क्लीन होता की वाटतच नव्हतं की देवाचं पाणी येईल. पण अचानक भयानक असं आलं ना बाई की काय सांगू. आणि पाणी एवढं आलं ना अचानक की हा जो रस्ता होता ना तो पूर्ण पाण्याने ब्लॉक होऊन गेला होता. आणि या गाडीला बघून तुम्हाला कळालंच असेल की पाणी नेमकं किती पडलं असेल. आणि हा जर का तुम्ही आतापर्यंत फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या. परीक्षेची पण क्लास झाली आणि त्याला घ्यायला आलो भाई. त्याचे नाटकं बघा, तो किती नाटकं करतोय. तर ते जात होतो तेवढंच आपल्या इन्स्टा फॅमिलीचा परत आपल्याला एक मेंबर भेटला. आणि मग छोट्या भावाला बाय बाय करून आम्ही आलो सरळ घरी. घरी आल्यानंतर मी सरळ निघालो वाड्यात जाण्यासाठी, कारण वाड्यात ना सागर दादा आलेला होता आपल्या बकरीचा इलाज करायला. तुम्ही म्हणसाल की सागर दादा कस का आला भाई इलाज करायला, तर सागर दादा आहे पशुसेवक, म्हणजे आपल्या भाषेत ढोर डॉक्टर. आता तुम्ही म्हणसाल की काय भाव आहे बकऱ्याने दाखवायला लागला, तर भावांनो गावाकडचं लाईफ अशीच असते आणि त्यामध्ये आपल्या डेली ब्लॉगिंग आहे. तर मी दररोज काय करतो ते पण तुम्हाला समजायला पाहिजे. आणि सागर दादा आहे आपला आत्याचा मुलगा. आणि हा जर का तुम्ही मुक्ताईनगर किंवा शहापूर ह्या एरियाकडून बघत असाल तर तुम्हाला पण तुमच्या पशुचा म्हणजे ढोरांचा इलाज करायचा असेल, खाली मी सागर दादाचा नंबर देऊन दिला. आणि भाई सागर दादाने जसे इंजेक्शन काढले तसे हे राणी बघा भाई डायरेक्ट घाबरूनच गेली. हिला असं वाटत आहे की हे जे इंजेक्शन काढले हे इलाज बसताय की काय. इथं भाई घाबरून डायरेक्ट शांतपणे बसून गेली. आणि मग सागर दादाने आपल्या बकरीचा इलाज करणं सुरू केला. आणि मग सागर दादाने तिला सलाईन वगैरे लावून दिले आणि गोळ्या वगैरे पण लिहून दिल्या. आणि मग सागर दादाला म्हटलं भाई तू आता घरी चाल आणि मुक्कामीच थांब, कारण ना आता थोडा टाइम पण झालाय. तर सागर दादा म्हणे नाही भावा, म्हणे मला इथून जाऊन पण परत एका इलाजाला जायचं आहे. तुमच्या पण पशुला म्हणजे तुमच्या ढोरांना पण काही प्रॉब्लेम होत असेल तर मी खाली सागर दादाचा नंबर देऊन देईल, तर कॉन्टॅक्ट करून बोलून घ्या.